जर कोणीही तुम्हाला हा प्रश्न केला की महाभारताचा हिरो कोण, नक्कीच प्रत्येकाचं उत्तर हे वेगवेगळं असू शकतं, पण माझ्यासाठी उत्तर फक्त एकच, कर्ण. सूर्यपुत्र कर्ण, सूतपुत्र, कौंतेय, अधिरथ पुत्र, राधेय, शोणचा भाऊ, अशी कित्येकच नावं, पण माझ्यासाठी एकच, महारथी कर्ण. काय रे, विचारात पडलायस? मग्न झालायस? काही कळणं असं होतं ना तुला? अश्वत्थामा उत्तरला. चल, नगरातून एक चक्कर टाकून येऊ. कर्णाला घेऊन अश्वत्थामा महालामधून नगराच्या बाहेर निघाला. तुम्ही ऐकत आहात महारथी कर्ण आणि मी आहे अनुराग. वाळूच्या शुष्क अशा सागरात महारथी कर्ण आणि स्वतः गुरुपुत्र अश्वत्थामा दोघेही उभे होते. राजभवनात जे काही घडलं, पांडू महाराजांबद्दल जे काही बोलल्या गेलं, पांडवांवर जे काही कलंक लावण्यात आला, त्यापैकी किती सत्य आणि किती असत्य याची एक वेगळीच कहाणी झुंपली होती. पण उत्तर कुणाचकडे नव्हतं. गुरुपुत्र मध्येच थोडा थांबला. हातात वाळू घेत म्हणाला, कर्ण, हे बघ, याला जितका जास्त आवडण्याचा प्रयत्न करतोय ती तितकी जास्त माझ्या हातून निसटण्याचा प्रयत्न करते. दुर्योधनाचंही असंच होत आहे. तो न जाणे कुठल्या विचारात, कुठल्या गर्तात, कशात अडकलाय, पण पांडवांना घेऊन एक वेगळ्या प्रकारची दुष्मचक्री त्याच्या मनात गुंफते आणि त्यामुळे तो सैराभैरा झालेला आहे. नेहमी त्याच्या मनात एकच विचार येतो की काहीही करून पांडवांना संपवायचं. मग ते राजकारणाने असो, युद्धाने असो, कुठल्याही पद्धतीने त्यांना एका वेगळ्या घराक्यात अडकवून असो किंवा काहीही करून असो. पण ते सगळे त्याला इतकं का छळतात याचं मला आत्तापर्यंत उत्तर सापडलेलं नाही. कर्णही मौनच होता, कारण दुर्योधन कधी काय विचार करेल आणि त्याच्या या कपटात शकुनी मामा त्याचा कधी साथ देतील याची कुणालाच काहीच दूरपर्यंत साधीशी भनकही नव्हती. संध्या समय होत चाललेली होती. गुरुपुत्र आणि स्वतः कर्ण आता महालात परत आले होते. हळूहळू कर्ण आपल्या महालाकडे वळला. अधिरथ बाबा समोरच बसलेले होते. जीर्ण झालेला त्यांचा हात, म्हातारपण आल्यानंतर सुरकुत्या, हळूहळू जीर्ण झालेला तो आवाज आणि बोलता बोलता ते कर्णाला म्हणाले, आलास? त्यावर कर्ण त्यांना उठवत म्हणाला, चला बाबा, आपण जेवायला हवं. एक वेगळंच वादळ कर्णाच्या आत फिरत होता. संयम, चारित्र्य, उत्कटता, विश्वास, निश्चय, काय होतं शेवटी कुणालाच कळेना. संध्यासमयी भोजनाला सुरुवात झाली. कर्ण, शून, अधिरथ बाबा, वृषाली, राधामाता सगळीजण तिथे होती. दालनात पुरुष मंडळी आधी जेवणार आणि त्यानंतर स्त्री, असं ठरलेलं असायचं. अधिरथ बाबा जोपर्यंत पहिला घास घेणार नाही तोपर्यंत कोणीही पहिला घास घेणार नाही, हेही नित्याचंच होतं. अधिरथ बाबांनी पहिला घास घेतला. वृषाली नेहमी कर्णाच्या आवडते पक्वान्न बनवायची आणि त्यामुळेच शूण बरेचदा त्यांची मस्करीही करत असे. अधिरथ बाबा पोट भरून जेवत होते. शूणही अगदी ताव मारून जेवत होता. पण नेहमीप्रमाणे आज कर्णाला काहीतरी झालं होतं. अधिरथ बाबा त्याला म्हणाले, काय रे, कसला विचार करतोयस? यावर शूण म्हणाला, बाबा, एक विचार खूप सतावतोय. कदाचित तुम्हाला सांगितला तर तुम्हालाही तो सतावेल. घास घेता घेता अधिरथ बाबा थांबले. कर्ण म्हणाला, आज राजभवनात पितामह भीष्म एक गोष्ट बोलले. ते म्हणालेत की 6वा पांडव आहे, पण तो 6वा पांडव कसा असेल? त्याच्यात अफाट शक्ती असेल, तो खूप सगळ्या ध्यानाचा स्वामी असेल. अधिरथ बाबांना जोरदार ठसका लागला. त्यांचे डोळे पाणावले. पाणी पिऊन ते परत बोलले, जर पितामह बोललेत म्हणजे हे सगळं सत्यच असेल. पण अजूनही कोणाला त्याचा थांगपत्ता नव्हता. प्रश्न मोठा होता. हे तुम्ही जाणता, हे आम्ही जाणतो, ही आपण सगळी जण जाणतो की कोण होता तो 6वा पांडव. स्वतः दुर्योधनाला ज्या दिवशी माहिती पडलं असतं की तो 6वा पांडव आणखी कोणी नसून, पण त्याबद्दल आत्ताच नको. तो कोण होता ते कळेलच. ऐकत रहा महारथी कर्ण, माझ्या म्हणजे अनुराग बरोबर.
महारथी कर्ण.